मटकी खा मोडाची, मटकी खा मोडाची, मटकी खा मोडाची, आवळा संत्री, हेच आरोग्याचे 3 मंत्री. भरून निघेल त्यानुसार प्रथिने, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, डाळी ज्या असतात हिरवी, आता सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्हाला माहित असतील. त्या डाळीमधून आपल्याला वरण असेल, आपण डाळीचं वरण करतो, खिचडी भात करतो, त्यामधून आपल्याला अंगणवाडी केंद्र शिरोली या ठिकाणी हिरव्या देवाची जत्रा पोषण सप्ताह पोषण माह 2025 संपन्न होतोय. परंतु आनंद या गोष्टीचा वाटतोय की हा सप्ताह किंवा हा महिना संपन्न होत आहे. तसं नाही, आई ते आईचे. तुम्ही तुमच्या मुलांची जेवढी काळजी घेतली तेवढी जी आई आपल्या बाळाला जन्म देते ती सुद्धा तेवढीच काळजी, त्याच्यापेक्षा जास्त काळजी घेत असते. तिला वाटतं की आपल्या मुलाला काही गोष्टी कमी पडू नये. परंतु हे कधी घडतं, ज्या मुलाला परिपूर्ण सगळं कधी मिळतं, ज्यावेळेस तुमच्याकडे असेल तर ते त्याला परिपूर्ण देणार. आई जर कुपोषित असेल तर ते मूल सुदृढ असणार, ते कुपोषण जन्माला येणार. या ताईंनी अतिशय तळमळीने सांगितलं की तुम्ही काय काय केलं पाहिजे त्याच्यासाठी. आता तुम्ही सगळं सांगितलं असणार तर ते करा. कुपोषणापासून मुलं कुपोषण मुक्त झाली पाहिजे. आई पण मूल पण त्याला वेळेवर खायला दिलं पाहिजे. काय खायला दिलं पाहिजे त्यांनी सांगितलं, बरंच काय काय सांगितलं. मी ते सगळं आता ऐकलं, बरं वाटलं की आपल्या ग्रामीण भागात देखील अशा महिला उद्बोधन करणाऱ्या आहेत, प्रबोधन करणाऱ्या आहेत, त्यांनी केलं पाहिजे. माध्यमातून असू द्या, शासनाच्या माध्यमातून असू द्या, घरगुती असू द्या, महिलांना माहिती असलं पाहिजे. जर माहितीच नसली तर काय होणार ना, मग ते मुलांना तरी कुठून देणार. शक्यतो हिरव्या पालेभाज्या जेवणामध्ये भरपूर असाव्यात, परंतु त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या असतात. सेंद्रिय पद्धतीने म्हणजे कुठल्या, तर शेण खतावर वाढणाऱ्या असाव्यात. त्याला जास्तीचे फवारणी नसावी, खतं टाकलेली नसावी. मी पूर्व भागामध्ये थोडेसे कामाला जाणाऱ्या महिला आहेत, तुम्ही पहा, शेती त्यांची एवढी मोठी असते की बागेची बाग असते, परंतु घराच्या पाठीमध्ये त्यांची परसबाग स्वतंत्र असते. निरीक्षण करा, त्यांची परसबाग ही स्वतंत्र असते. ती परसबाग म्हणजे त्यांची स्वतंत्रता. जर त्यांच्या शेतीमध्ये सगळे फळभाज्या पिकतायत, पालेभाज्या पिकतायत, तर मग त्यांनी ते स्वतंत्र का केले? दुसरं इकडे मिरचीची एकरभर बाग आहे आणि घराच्या पाठीमागे 10-12 मिरच्यांची लावलेली रोपटी वेगळी आहे. मग ती कशासाठी? त्याच्यातूनच ते नेऊ शकतात. तिकडे केलेला कोबी कांदा ते घरी वापरू शकतात, तिकडे केलेला फ्लावर ते घरी वापरू शकतात, पण ते वापरत नाही. त्याला कारण काय आहे? एक सर्वे झालेला आहे की जुन्नर मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला पिकवला जातो.
कारण आपल्याला वाशिम मार्केट जवळ आहे. आणि त्याच्यामध्ये इतकं केमिकल वापरलं जातं फवारणीला की आज 8 दिवसानंतर उगतायला येणारी कोथिंबीर जर फवारणी केली तर 2 दिवसात उगतायला येते. आणि मग हे एवढं टवटवीत दिसणारी कोथिंबीर बाजारात दिसली की आपलं सहज लक्ष तिच्याकडे जातं, टॅमॅटोकडे जातं, तीच आपण घेतो. परंतु ती कशी पिकवलेली असते आणि ते सगळं आपल्या पोटामध्ये हे केमिकल फवारलेलं पोटामध्ये जातं आणि सर्वात जास्त प्रमाण कॅन्सरचं हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे. त्यातल्या त्यात ते सर्वात जास्त प्रमाण महिलांमध्ये आहे. हा एक सर्वे. आणि मग हे का होतं तर आपण जी अशा पद्धतीनं केमिकल युक्त पाण्याद्वारे दिलेली असणार, फवारणीद्वारे दिलेली असणार, ते सगळं आपल्या पोटात जातं. त्याच्यापेक्षा आपल्याकडे ज्या रानभाज्या मिळतात तिथे एक आलूची भाजी दिसते, त्याच्यानंतर चिचोरडा दिसतात, त्याच्या शेजारी भाज्या दिसतोय. अजून भरपूर आहेत आपल्याकडे अशी मिळणारी भाज्या, या खाल्ल्या पाहिजे. आपल्या जेवणामध्ये त्या असल्या पाहिजे. आता ही जी मंडळी बसलेली हे एक आजी आहे, तिथे एक आजी आहे, तिथे एक आजी आहे. परंतु याच इतक्यात तणखर काय आहे किंवा अजूनही त्यांच्याकडे क्षमता काय आहे, ताकद काय आहे, का आहे तर आपल्यासारखं त्यांना चवीचं किंवा काय म्हणतात त्याला चटपटीत खाणं नव्हतं त्यांना, जे आता आपण खातोय ते चटपटीत खाणं त्यांनी नाही खाल्लं. परंतु जे आपल्याकडं पिकायचं, जे मिळायचं ते मात्र दर्जेदार होतं. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे जे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक घटक असतात ते भरपूर प्रमाणात होते, म्हणून ते तंदुरुस्त आहे. आता त्यांच्यापेक्षा आपलं वय इथं बसलेल्या मंडळीचं सगळ्यांचं कमी आहे, सगळ्यांचं आपल्या. पण ते आजीकडे पहा आणि याच्यातल्या कोणत्या महिलेला तिच्यावर वजनाला बसवा आहे नाही. त्याला कारण नाही की आपण फक्त खातोय, परंतु ते आपल्या शरीराला ते आपल्या शरीराला पोषक नाही. आपल्या शरीराला पोषक असलं पाहिजे. शरीराला जो जो घटक आवश्यक आहे, मग ती जीवनसत्व असतील, ती सगळी जीवनसत्व अगोदरही ही पालेभाज्यातून मिळतात. जी कर्बोदके आवश्यक असतात शरीराच्या वाढीसाठी, ती सगळी कर्बोदके आपल्याला कडधान्यातून मिळतात. ती सगळी कडधान्य आपल्या जेवणामध्ये असली पाहिजेत. जीवनसत्व प्रथिन असतात, स्निग्ध पदार्थ असतात, अंडी असेल, तूप असेल, याच्यामधून आपल्याला ते मिळतात. ते सुद्धा आपल्या जेवणामध्ये असलं पाहिजे. म्हणजे समतोल आहार मातेने घेतला तर मुलं सुद्धा सुदृढ जन्माला येणार आहेत. सर्वात जास्त मातेने काळजी घेतली पाहिजे. आपण जे जे काय करतो ते आपल्या मुलासाठी करतोय. दिवस दिवस काम करणारे आपण कुटुंब पाहिलेत, रात्रभर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणारे पालक पाहिलेले आहेत. ते सगळं मुलांसाठी करतात. ती मुलं जर सुदृढ नसतील तर आपल्या या कष्ट सगळे वाया जातात, मुलं आजारी पडतात आणि केलेले कष्ट सगळे वाया जातात. म्हणून त्या मुलांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांना सुदृढ बनवलं पाहिजे, त्यांना स्ट्रॉंग बनवलं पाहिजे, त्यांना बुद्धिमान बनवलं पाहिजे. मग हे कधी होतं ज्यावेळेस हे सगळे घटक आपल्या शरीराला मिळतात त्यावेळेस या गोष्टी घडत असतात. मुलाच्या बुद्धीचा विकास, मेंदूचा विकास हा वय वर्ष 18 पर्यंत, त्यातल्या त्यात तो वय वर्ष 12 पर्यंत हा अतिशय जलद गतीने होतोय. आणि बुद्धीचा विकास, मेंदूचा विकास जो होत असतो, तो मेंदूचा विकास होत असताना हे सगळे घटक इथे ठेवलेले आहेत ना, ते सगळे महत्वाचे असतात. आरोग्य सुदृढ इथं होते की मटकी खा मोडाची वाढ होईल हाडांची, हाडं सुद्धा मजबूत होतात. कॅल्शियम हाडांना पाहिजे तेवढं जर नाही मिळालं तर लवकरच आपले गुडघे दुखायला सुरुवात होतात. पूर्वी आता दवाखान्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत, यांच्या काळामध्ये तसं काही नव्हतं, घरीच बाळंतपण असायचं. परंतु तरी देखील त्या महिला अजूनही कणखर आहेत. तशा आताच्या महिला तेवढ्या कणखर राहिलेल्या नाहीत. त्याला कारण असं आहे की कुटुंबाची जबाबदारी लवकर पडली तर पडली, रोजगार नाही, सकस अन्न मिळत नाही आणि मिळालं तरी त्या महिला वेळेवर जेवत नाही. त्यांना जेवू द्या म्हणजे मग आमच्या यांना जेवू द्या मग आम्ही जेवू. ते बदलले आता. आता तसं नाही राहिलं. पहिलं तुम्ही जेवायचं आणि मग त्यांचं बघूया, ते आले घरी वेळेत तर द्यायचं. ते कणखर आहे, ते त्यांच्या शरीराला जे जे पाहिजे ते खात आहेत. जुन्नरला गेल्यानंतर ते मस्तपैकी 2 टाइम जेवण येत आहेत. तुम्ही त्यांची काळजी करत बसू नका. तुम्ही तुमच्या पोटाचं बघा, कारण तुमच्यावर कुटुंब अवलंबून आहे. घरात स्त्री नसेल तर ते कुटुंब एक दिवस सुद्धा घरामध्ये म्हणजे जसं पाहिजे तसं घर ते राहत नाही.
त्या घराला आईशिवाय घरपण नाही, महिलेशिवाय घराला घरपण नाही. आणि म्हणून महिलांनी स्वतःची काळजी घ्या. तुम्ही तुमची काळजी घेतली तर तुमचं कुटुंब 100% सुरक्षित राहणार आहे. तुमचं कुटुंब 100% आरोग्य संपन्न राहणार आहे. तुमची मुलं आरोग्य संपन्न राहणार आहे. त्या ताईने जे तळमळीने सांगितलं आणि तुम्ही सर्वांनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, हिरव्या देवाची जत्रा, या महिन्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या पालेभाज्या रानातून मिळतात. त्या आणा. इकडची 50 रुपयाच्या 2 मेथीच्या जुड्या आणण्यापेक्षा इकडं दिवसभरातून एकच भाजीची चिचोडा आणा, ती खाली पाहिजे. आता हे तुम्ही जे मानले हे आम्ही जुन्नरला कधी विकत घेतोय, आवर्जून विकत घेतो. आता परवा दिवशी ती चाव्याची भाजी मी इंगळूनला बऱ्याच माणसं आणायला लावली होती, त्यांनी ती आणून पण दिली. खाल्लं पाहिजे, ते गरजेचं आहे. आपणही खाल्लं पाहिजे, आपल्या मुलांना दिलं पाहिजे. मुलं खात नाही परंतु त्यांना त्याच्यात आवड निर्माण करा. नाही मुलांनी आवडीनं खाल्लं तर आम्हाला फोन करा. मुलं जेवायला बसल्यावर फक्त आम्हाला फोन करा, तुमच्या सरांना फोन लावतो. फक्त भोईर सरांना लावता असं फोन करा, तुम्हाला सुद्धा जेवायला शिल्लक राहणार नाही. पोर हाय ते सगळं थांबणार असं म्हणलं ते पोर जेवतात. आधी घाला, त्याला जेवायला बसवा, त्याच्या समोर तुम्ही जेवायला बसा. ज्या ज्या सवयी चांगल्या आहेत त्या नक्की लावा. त्याच्यातून मुलांचं आरोग्य 100% सुधारणार आहे. आता मग असं सांगितलं की वजन इयत्ता 5 वर्ष वयाच्या मुलाचं वजन 21 किलो असायला हवं. मग तसं पाहिलं तर एकही मुलगा या ठिकाणी दूर नाही. 16, 17 पर्यंत 17, 18, 19 पर्यंत 20च्या वरती फक्त एकच आमचा विद्यार्थी त्याने रेकॉर्ड तोडले. हे बाकीची मुलं सुद्धा खूप पोषित आहेत असंच म्हणावं लागेल ना. हा, असंच म्हणावं लागेल. तर ते त्या मुलांचं वजन वाढलं पाहिजे. नुसतं वजन वाढून चालणार नाही, त्या वयानुसार त्यांची उंची देखील वाढली पाहिजे. त्याप्रमाणे त्या मुलांचा बुद्ध्यांक देखील वाढला पाहिजे. हे जे 6 घटक या ठिकाणी सांगितले ना त्या ताईने, 6 घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. एक घटक पूर्ण झाला की दुसरा घटक त्याच्यावर अवलंबून असतो, तिसरा घटक त्याच्यावर अवलंबून असतो. असे 6 घटक हे एकमेकांवर अवलंबून आहेत. हे सगळं जर घडलं तर मुलगा सुदृढ होईल, आरोग्य संपन्न होईल आणि बुद्धिमान होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. हे फक्त कार्यक्रम न राहता, हा फक्त कार्यक्रम न राहता तो तुमच्या मनामध्ये घेऊन त्याप्रमाणे पूर्ती झाली तर त्या कार्यक्रमाला महत्व आहे. नाही तर म्हणून ते छान छान फोटो काढले, छान छान भाषण केली, त्याला काही महत्व नाही. कारण हा प्रॅक्टिकल कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कसा आहे, प्रॅक्टिकली. तो प्रॅक्टिकल तुमच्या घरामध्ये उतरवला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही तयारी केली पाहिजे की तुमच्या मुलांमध्ये ते गुण दिसले तर तो कार्यक्रम यशस्वी झाला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. या कार्यक्रमासाठी आलेल्या नाही त्यांना एखाद्या दिवशी बोलवा, त्यांना या गोष्टी सगळ्या समजून सांगा.